चला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. लिंबाचेवाडी आणि स्मार्ट बाई जांबाडी संघ दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी. पहिला सामना असेल आता मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानपैकीचा कॉल जिंकला प्रथमतः स्मार्ट बाई जांबाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलाय. लिंबाचेवाडी संघाला 5 षटकांचा मॅच असेल. अगदी पाहायला गेलं तर आजचा 8वा दिवस नाही, उद्याचा दिवस म्हणजेच मेगा फायनलचा दिवस असेल. अगदी पाहायला गेलं तर सलग 7 दिवस या मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात सामने रंगतदार होत गेले. त्या अनुषंगाने आता 8वा दिवस आपल्या समोर येऊन ठेपला आहे आणि त्या 8व्या दिवसातील पहिला मॅच आपल्या समोर आता मैदानाच्या आतमध्ये रंगतदार होणार. अगदी पाहायला गेलं तर याच पंचक्रोशीतील असलेला संघ आपण पाहतोय स्मार्ट बाई जांबाडी संघ आणि त्यांना फाईट करते. भरपूर थोडा दूरचा लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत दाखल झालेला लिंबाचेवाडी संघ. पहिली षटक असेल तो गोलंदाज लिंबाचेवाडी संघाकडनं माही. महत्वाचं षटक मिनिटांनी पॉवर प्लेचं पहिले 6 बॉल आणि सलामीची जोडी ही धुरंधर जोडी. अगदी या पंचक्रोशीतील एक नावाजलेला फलंदाज बनून या फलंदाजाची ओळख असेल विलास, त्याच्या सोबतीला आकाश. आठव्या दिवसाला सुरुवात. पहिले षटक गोलंदाज माही लिंबाचेवाडी संघाकडनं आणि स्ट्रायकरवरती फलंदाज स्मार्ट बाई जांबाडी संघाकडनं आकाश आणि नॉन स्ट्राईक झोनला अगदी पॉवरफुल हिटर बनून या फलंदाजाची ओळख आहे तो फलंदाज विलास. पहिला बॉल गोलंदाज माहीचा, स्ट्रायकरवरती फलंदाज आकाश. पहिलाच बॉल कुलटपाचा बॉल फटका फसलाय. पहिला चीडवरती झेल उडाला, आता झेल अतिशय सुरेख आणि धक्का क्रमांक पहिला. 8व्या दिवसाला मात्र विकेटने सुरुवात होते सध्या गोलंदाज माहीची. धक्का क्रमांक पहिला. आता 0 चष्मा घालून आता डगआउटच्या आश्रयाला माघारी परतवला फलंदाज आकाश. अगदी पाहायला गेलं तर खोलटप्पाचा बॉल होता, जरूर परिणामी प्रॉपर शायविक झालं होतं, परिणामी एलिमिनेशन थोडंसं कमी होतं. त्या संघाने थर्ड या सर्कलमध्ये अतिशय चांगला झेल पकडला गेलाय आणि पहिला षटका सध्या 0 बाद झालाय. बॅटर आता ओंडामला फलंदाज लक्ष्मण. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आला बजाचा. भरपूर चांगले षटक, शेवट देखील तितका चांगला होऊ शकेल परिणामी. अगदी महत्वाची विकेट मध्ये या मॅच मध्ये सर्वात महत्वाची विकेट असेल लिंबाचेवाडी संघाला विलाची, कारण बॅटर आता लक्ष्मण साठी पुढील बॉल गोलंदाज माही. षटक क्रमांक पहिला आता तो मेंटेन पॉवर प्लेचं पहिलं हाफ ट्रॅकर सेन्सिबल क्रिकेट. फटका फसला होता, पुन्हा एकदा रन आउटचा चान्स बनलाय आणि चेंडूपैकी थोडीशी खराब राहिली. अजून एकदा चान्स बनला होता जरूर, परिणामी चेंडूपैकी थोडीशी खराब राहिल्या त्या संघाला. आता मात्र लक्ष्मण या फलंदाजाला पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. 2 चेंडू, 1 धाव खर्च केले नाही अजून सध्या गोलंदाज माहीनं हिरवा. लिंबाचेवाडी संघाकडनं पहिलं षटक हत्यारतोय. अजून या षटकातील 4 बॉल शिल्लक असतील. दरम्यान तिसरा बॉल कोलटप्पाचा बॉल होता. बॅटचा पेस मात्र अतिशय वेगाने खोलला होता. अथवा मात्र निर्धाव चेंडू होतोय. अगदी वेगवान बॉल हाताळला गेला. पहिला चेंडू कोलटप्पाचा हाताळला, दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर आणि हा मात्र आता कटरचा वापर केला गेला. त्या अनुषंगाने फलंदाज लक्ष्मण आता बीट झालाय. षटकातील चौथा बॉल. या षटकातील आता 3 बॉल शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर सेन्सिबल क्रिकेट स्ट्राईक रोटेट करण्याचा धक्का क्रमांक पुन्हा एकदा टार्गेट हिटचा प्रयत्न झाला होता. फलंदाज विलासला मात्र आता बाद करण्याचा प्रयत्न झाला होता जरूर. एकदा वेगाने कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने आपल्या संघाचा श्रीगणेश करताना सध्या स्मार्ट बाई जांबाडी संघ सध्या फलंदाज लक्ष्मण 4 चेंडूवरती 1 धाव खर्च केली. गोलंदाज माहीन आता स्टॅकिंगवरती फलंदाज अगदी षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्टॅकिंगवरती आता फलंदाज विलास. षटकातील 5वा बॉल विलास साठी. हा प्रकार बॉल होता, बाटनं फटका भरपूर चांगला सजवला गेलाय. चेंडू चाललाय सीमा
सॉरी 2 धावा डिक्लेअर झोन 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावर. अगदी पाहायला गेलं तर फटका भरपूर चांगला होता. परिणाम या बॉल सरळ डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्टॅकिंगवरती पुन्हा एकदा विलास सफल झाला होता. टायमिंग फटका मोठी विकेटची चान्स आणि आता धक्का क्रमांक 2 आणि महत्वाची विकेट. आता मात्र स्मार्ट बॉय जांभवाडी संघाचा महत्वाचा विकेट आता विलास बाद झाला. म्हणजेचा लिंबाचीवाडी संघाला अजून एकदा चान्स मिळाला जरूर. अगदी पाहायला गेलं तर या षटकात सलामीची जोडी बाद झाली. 3 धावा झाल्या त्या षटकात. 3च्या मोबदल्यात महत्वाचा विकेट आकाश बाद झाला. त्याच्या पाठोपाठ आता विलास देखील बाद झाला. परिणामी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय एका जांभवाडी गावातील वंडर बॉय माही. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आता माही या फलंदाजाला मात्र कुठेतरी टिकून राहणं खूप गरजेचं असेल. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकात महत्वाचा विकेट बाद झाला सध्या स्मार्ट बॉय जांभवाडी संघ. या षटकातील आता 3 चेंडू सर्कल मर्यादा असतील. अगदी पाहायला गेलं तर 6 चेंडूवरती 3 धावा खर्च केला गोलंदाज माहीना. षटक क्रमांक 2 तळचा गोलंदाज लिंबाचीवाडी संघाकडनं बाळू. स्टॅकेंडवरती फलंदाज लक्ष्मण. पहिला चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेचा आबाल आता अवंतर घोषित केला जाईल. अवंतर धाव्याने धावसंख्या आता 4 या आकड्यावर. अगदी पाहायला गेलं तर थोडा बॉडीपासून दूर ठेवला गेला जरूर. ऑन साईडला हाताळला होता. परिणाम ऑन स्टंपला बीट करून बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा लगेच आमच्यापर्यंत पोहोचला गेला. अवंतर धाव. सुरुवात खराब झाली या षटकाला. पुढे एकदा आता बॅटची लिडिंग थोडंसं हलका हाताने पुश केला. पुढे एकदा 1 धावेचा प्रयत्न झाल्याने 1 धाव कंप्लीट केली जाईल. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 5. कुठेतरी थोडासा लो स्कोरिंग सामना झाला जर मैदानाच्या आतमध्ये करायला. महत्वाच्या विकेट गेल्यात. अगदी पाहायला गेल्यात आता माही या फलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी असेलच. कारण कुठेतरी 40-50चा टार्गेट या संघापुढे ठेवणं गरजेचं असेल. त्या अनुषंगाने आता माही या फलंदाजाला टिकणं खूप गरजेचं असेल. षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक आहेत माहीसाठी. खोलटप्याचा बॉल अगदी बॅट आणि पॅडच्या अगदी बदोबद हाताळला होता. परिणामी तितका चांगला फटका सजवला गेला. परिणामी 1च धाव. अगदी पाहायला गेलं तर प्रति बॉलरती फक्त सिंगल रोटेट करताना आपण पाहतोय स्मार्ट बॉय जांभवाडी संघ. या षटकातील आता मेंटेन पॉवर प्लेचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 4 चेंडू षटकातील अजूनही शिल्लक. गोलंदाज बाळू जर्सी नंबर 55 मॅन फ्रॉम लिंबाचीवाडी. दरम्यान षटकातील पुढील बॉल लक्ष्मणसाठी बॅटची लिडिंग आहे आणि धक्का क्रमांक आता 3 लागतोय. बाहेर थोडासा बॉल हाताळला जर परिणामी बॅटची खडा आणि सरळ विकेट किपरच्या हातात. धक्का क्रमांक 3. 1 मोर विकेट डाऊन. लक्ष्मण इज गॉन बॅक टू द डग आउट. चला सर्कल मर्यादा संपुष्टात आलेल्या 5-6चा आता कॉम्बिनेशन असेल. धावफलक मात्र आता स्थिर. सहाच्या मोबदल्यात सध्या स्मार्ट बॉय जांभवाडी संघाच्या खात्यात विकेट गेल्या 3. अगदी पाहायला गेला तर आकाश बाद झाला. त्याच्या मागोमाग विलास बाद झाला. आता मात्र लक्ष्मणची देखील विकेट आली आणि बॅटर आता स्मार्ट बॉय जांभवाडी संघाकडं खेळताना आपण पाहू शकाल सध्या स्क्रीनवरती बबलू. परिणामी एका बाजूला मात्र भरपूर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय लिंबाचीवाडी संघ. अगदी पाहायला गेलं तर 9 चेंडूची सर्कल मर्यादा संपुष्टात आली. त्या 9 चेंडूवरती फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि त्या 6 धावेच्या मोबदल्यात अगदी महत्वाच्या विकेट देखील बाद झाल्यात. परिणामी आता माही हा फलंदाजाला या सामन्याची जबाबदारी सोपवली गेली. अगदी पाहायला गेलं तर या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक हाताळतो स्टॅकिंगवरती आता फलंदाज बबलू. षटकातील पुढील बॉल बबलू तो बाळू. पहिलाच बॉल अतिशय चांगला राहिलाय. फलंदाज बबलू मात्र बीट झालाय. अगदी पाहायला गेलं तर अतिशय चांगले गोलंदाजीचा मारा करताना आपण पाहतो. प्रति बॉल कुठेतरी बॉडीपासून ठेवतो गोलंदाज बाळू.
षटकातील आता 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहे. धावफलक मात्र स्थिर आहे फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल गोलंदाज बाळ अतिशय चांगला फटका परिणामी प्रॉपर ड्रायव्हिंग आहे. परिणामी एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. आउटपेस थोडंसं खराब असल्या कारणाने बॉल मात्र अडला गेला. एकदा वेगाने कंप्लीट केले. दुसरीचा कॉलिंग झाला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. चेंडू उचलतील फेकी करतील. बघता बघता 3 धावा अतिशय वेगाने कंप्लीट झाल्या. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 9 या आकड्यावर. अगदी पाहायला गेलं तर चांगले रनिंग बिटवीन द विकेट बनायला लागेल आता ही जोडी बबलू आणि माही स्मार्ट बाय जांभोळी संघाकडनं खेळताना आपण पाहू शकाल. डावखोर हाताचा फलंदाज अगदी या गोलंदाजासाठी मात्र थोडासा त्रासदायकच ठरला जातो आणि आता तो त्रासदायक अगदी पाहायला गेलं तर माही समोर आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकिंगवरती माही अतिशय चांगला बॉल राहिला. पुन्हा एकदा रनआउटची संधी मिळाली जरूर तरी असेल बॉल कुठेतरी अतिशय चांगला फटका सजवला फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 10 या आकड्यानं. बघता बघता 2 षटक संपुष्ट आणि 2 षटकांच्या बाजूकात काय घडलंय काय बिघडलंय. धावा झाल्या 10 ने विकेट गेल्या 3 सध्या स्मार्ट बाय जांभोळी संघाच्या खात्यात. अगदी पाहायला गेलं तर 12 चेंडूवरती फक्त 10 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत मात्र 12 चेंडूवरती फक्त एक चौकार षटकार आतापर्यंत बघितलेला आहे. सध्या आपण स्मार्ट बाय जांभोळी संघ प्रथमतः नाणेफेकीचा काल जिंकला. फलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी तो निर्णय थोडासा चुकीचा ठरेल का कारण अगदी पाहायला गेलं तर 12 चेंडूवरती फक्त 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज माही महत्वाच्या विकेट बाद करणारा स्ट्रायकिंगवरती माही टू माही. दरम्यान पुढील बॉल हा प्रकार बॉल होता. सेन्सिबल क्रिकेट ऑन साइडला ताकद आहे नजाकत आहे. चेंडू चालला क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तक सीमा पार. या सामन्यातील पहिला दणदणीत चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 14 या आकड्यावर. अगदी अतिशय चांगला फटका गॅप सिलेक्टमध्ये भरपूर मोठा होता त्या अनुषंगानं बॉल त्या अतिशय सुरेख चौकार आलाय. षटकातील पुढील बॉल खुलट अतिशय चांगला बॉल राहिलाय. एक धावेचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. लॉंग स्टोनमध्ये बॉलचा वापर केला होता. परिणामी माही थोडासा बीट राहिला. लेग बायच्या स्वरूपात आता एक चोरची धाव आणि एक धावेने धावसंख्या आता 15 या आकड्यावर. माही टू बाई अतिशय चांगला बॉल हाताळला गेला होता. मागील बॉल थोडासा खुलटपाचा जरूर होता त्या अनुषंगाने चौकाराच्या रूपात वंता चौकार आला आणि या बॉलवरती आता लेग बायच्या स्वरूपात एक धाव. षटकातील तिसरा बॉल आता स्ट्रायकिंगवरती फलंदाज बबलू. षटकातील तिसरा बॉल स्ट्रायकिंगवरती फलंदाज बबलू. सफल झाला होता. बाग फुडला गेला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातो. या वंतर धाव. वेग मात्र भन्नाट होता. परिणामी लेंथ लाईन थोडीशी चुकीची राहिले गोलंदाज माहीची. अगदी पाहायला गेलं तर पहिले षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 3च्या मोबाईलला 2 विकेट घेतल्या होत्या आणि तिसरं षटक पुन्हा एकदा हाताळतोय समोर आता बबलू. खुलटपाचा बॉल आता पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. मोमेंट चुकीचं. चेंडू धरणीला दान केला गेलाय. एक धाव कंप्लीट केली गेल्या. फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगल. अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी थोडंसं रोखून ठेवलं गेलं सध्या स्मार्ट बाय जांभोळी संघाला. महत्वाची मॅच कारण इथून जिंकलो तर पुढे वाटचाल करण्यासाठी संधी मिळेल. तर पुढील बॉल हा प्रकार होता. आडवा बाड्य फटका सजायचा होता आणि लेंथ लाईन पुढे एकदा आमच्या पंचाने चेकअप केली. अजून एकदा बंतर बॉल माही टू बाही. एका बाजूला स्मार्ट बाय जांभोळी संघाचा माही तर दुसऱ्या बाजूला लिंबाचीवाडी संघाचा माही. षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगवरती पुढे एकदा डावखोर हाताचा फलंदाज माही. खुलटपाचा बॉल सेन्सिबल क्रिकेट पुढे एकदा ऑन साइडला बॉल फक्त आणि फक्त दिशा दिला. मिडल कव्हरला बॉल मात्र भिदून चाललाय. स्क्वेअर लेगला अतिशय सुरक्षित रक्षण घडलं गेलं. तिसरीचा कॉलिंग झाला. झेंडूफेकी भरपूर चांगली राहिली. लिंबाचीवाडी संघाकडनं फक्त आणि फक्त मिळणार 2 धावा. अगदी पुढे पाहायला गेलं तर थोडंसं समज रीतीने मात्र फलंदाजी करताना माही त्याला देखील माहीत असेल अजूनही षटक भरपूर शिल्लक आहेत आणि विकेट मात्र भरपूर 3 महत्वाच्या बाद झाल्यात. षटकातील अजून काही बॉल शिल्लक आहेत. पुढील बॉल याच देखील अजून एकदा अवंतर. अगदी पाहायला गेलं तर या षटकात थोडीशी खराब गोलंदाजी करतो गोलंदाज माही.
डावखोरा त्याचा फलंदाज आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजाला थोडासा त्रासदायक असतो. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आता ही जोडी स्मार्ट बाय जांभोळी संघाकडनं खेळताना आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आता माहीसाठी हा प्रकार पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा ताकद हितोड जाकत क्षेत्ररक्षक तितका सुरेख राहिल्या फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगल. फटका तितका चांगला होता परिणामी तितका सुरेख क्षेत्ररक्षण घडलं गेलं लिंबाचीवाडी संघाकडनं. या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक आता टोटल धावफलकावरती 20 या आकड्यावर 22. अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी धावा कशा आहे धावा मात्र येत राहिल्यात आता स्मार्ट बाय जांभोळी संघाच्या खात्यात. षटकातील शेवटचा बॉल असेल बबलूसाठी. हा प्रकार बॉल होता फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलची संधी अजून एकदा झेल सोडला गेलाय. पुन्हा एकदा आता दुसरीचा कॉलिंग झाला बाई खड्डा आणि बघता बघता 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या 24. 3 षटकांच्या बाजू खेळात धावसंख्या आता 24 झाली. अगदी पाहायला गेलं तर 40-50 पर्यंत पोहोचण्याचा मार्ग भरपूर चांगली करताना ही जोडी, कारण त्यांना देखील माहीत असेल स्मार्ट बाय जांभोळी संघाकडे अतिशय चांगली गोलंदाजी देखील असेल. त्या अनुषंगाने माही हा फलंदाज अजूनही मोठा फटका मारत नाही. त्याला देखील माहीत आहे अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. म्हणजेच आता इथून कुठेतरी आपला धावांचा पाठलाग थोडासा पाठलाग करावा लागेल, कारण धावफलक 18 चेंडूवरती 24. षटक क्रमांक 3 गोलंदाज. पहिला बॉल माही साडी आडवा बाटनं फटका सजत होता. बाटचा पेस मात्र अतिशय वेगाने खुलला होता. परिणामी चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आणि गतीने मात्र फलंदाज माहीला आता बीट केलाय. लिंबाचीवाडी संघाकडनं 4थं षटक हाताळतो. या षटकाला चांगल्या बॉलने आता सुरुवात झाली म्हणजेच शेवट देखील थोडासा चांगलाच असेल. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. यास मात्र हा प्रकार आडवा बाटनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल आणि आता धक्का क्रमांक लागतोय 4था. 24च्या मोबदल्यात माही इज गॉन बॅक टू द डग आउट. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सध्या स्मार्ट बाय जांभोळी संघाकडनं गणेश. 2 चेंडूवरती आता एक धाव खर्च केले नाही सध्या गोलंदाज. खुल्या टप्प्याचा बॉल आली डाऊन दी ग्राउंड. गणेशच्या बॅट पद्धा या 8व्या दिवसातील पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 30 या आकड्यावर. अगदी पल्ल्यात बॉल होता आणि बॉल मात्र सरळ सीमा पार 6 धावांसाठी षटकार. अगदी पाहायला गेलं तर 4थं षटक आता तर गोलंदाज संजय. लिंबाचीवाडी संघाकडनं धावा थोड्याशा कमी होता, त्या अनुषंगाने फलंदाजीचा आता प्रभाव वाढत चालला. अगदी पाहायला गेलं तर गणेश या फलंदाजाला विकेटचा प्रभाव पडत नाही. अगदी पाहायला गेलं तर 4 विकेट बाद झाल्या, त्याचा देखील प्रभाव पडत नाही. त्याला देखील माहीत आहे षटक मात्र थोडेसे कमी राहिले. त्या अनुषंगाने 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातील 2 चेंडू अत्ताळे त्याने 3ऱ्या चेंडूवरती बिग ब्लास्ट मोठा हल्ला सध्या फलंदाज गणेश करतोय. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक असेल स्ट्रायकिंगवरती. पुन्हा एकदा गणेश त्याच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. खोल्या टप्प्याचा अजून एकदा आता बेस्ट टायमिंग फटका. आता मात्र गणेशची संधी. अजून एकदा लिंबाचीवाडी संघ आला आणि आता मात्र गणेश देखील बाद. धक्का क्रमांक आता लागतोय 5वा. गणेश इज गॉन बॅक टू द डग आउट. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती गणेशची विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. सध्या गोलंदाज लिंबाचीवाडी संघाकडनं संजय.
4 चेंडूवरती 6 धाब्यांचं योगदान देतो गोलंदाज संजय आणि 2 विकेट महत्वाच्या या षटकात देखील आल्यात माही आणि गणेश. न्यू बॅटर आता दाखल झालाय ईश्वर. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फलंदाज ईश्वर. षटकातील पुढील बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी अतिशय चांगला आता बॉल राहिला सध्या गोलंदाज संजय कडनं. भरपूर चांगले षटक देखील हे देखील म्हणावं लागेल कारण 2 चेंडू निर्धावाला. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता फलंदाज गणेश. परिणामी 4थ्या चेंडूवरती गणेशची विकेट देखील बाद झाली. आता शेवटचा बॉल शिल्लक 4थं षटक गोलंदाज संजय लिंबाचीवाडी संघाकडनं अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं. पहिलं षटक हाताळलं तर बाहीनं तिथून मात्र भरपूर चांगलं कमबॅक. षटकातील शेवटचा बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बेस्ट टायमिंग फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय सुरेख झेल आणि धक्का क्रमांक आता लागतोय 6वा. षटक क्रमांक 4 संपुष्टात आणि 4 षटकांच्या बाजू खेळा. धावसंख्या फक्त आणि फक्त 30 आणि 30च्या मोबदल्यात स्मार्ट बाय जांभाडी संघाच्या विकेट गेल्यात 6. चल लिंबाचीवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचे 6 बॉल आता. शेवटचे 6 बॉलवरती आता किती धावा खर्च केले जातील. शेवटचं षटक गोलंदाज लिंबाचीवाडी संघाकडनं शिवाजी. स्ट्रायकिंगवरती फलंदाज बबलू. शेवटचे षटक हाफ टाकर बॉल होता. बाटची लिडिंग एज मात्र चालला फाईन लेग रिजनला एक धाव कंप्लीट केली जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल बॉल मात्र त्या साईडला गेला तर डिक्लेअर 2 धावा दिल्या जातील आणि पडद्याला जर अडकला गेला तर धावा काढू शकाल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केले गोलंदाज शिवाजीने. आता स्ट्रायकिंगवरती फलंदाज श्याम. 6 गडी बाद झालेत. धावा झाल्यात 31. दरम्यान पुढील बॉल हा ट्रॅकर बॉल होता. आता पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका झाला. ड्रायव्हिंग प्रॉपर आहे परिणामी एलिव्हेशन थोडस कमी. धक्का क्रमांक आता लागतोय 7वा. श्याम देखील बाद झालाय. अगदी पाहायला गेलं तर तू चल बाई आया ही अवस्था मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये झाली. स्मार्ट बाई जांभाडी संघाची जिथून आकाश या फलंदाजाची विकेट गेल्या. या षटकातील आता 4 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या डावातील शेवटचं षटक हाताळतोय पहिल्या इनिंग मधील गोलंदाज शिवाजी. न्यू बॅटर आता दाखल झालाय सागर. धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 31. आता सागर या फलंदाजाला नावात सागर आहे बजायचा. आता सागर सारखी आता कुठेतरी धावा काढाव्या लागतील. अगदी पाहायला गेला तर धावसंख्या मात्र थोडीशी कमी आहे भरपूर. स्ट्रायकिंगवरती सागर. पुढील बॉल शिवाजी. षटकातील 3रा बॉल हाफ टाकर बॉल होता. आडव्या बाटने फटका भरपूर चांगला ताकदीचा राहिला पण शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेलाय. फक्त आणि फक्त मिळणार एका सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32 आहे आकड्यावर. स्ट्रायकिंगवरती आता फलंदाज बबलू. हा फलंदाज मात्र भरपूर वेळा थोडासा आपल्या संघासाठी जरूर टिकून राहिला आहे. परिणामी त्याच्या बॅटमध्ये चौकार षटकार आतापर्यंत बघितला नाही जरूर. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल. पुढील बॉल कोलटप्याचा बॉल आडव्या बाटने फटका ताकदीचा राहिलाय. ताकद आहे नजाकत आहे. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर सीमारेषा पार. लेट फन थेट बबलूच्या बॅट बदला षटकार. या षटकाराच्या पद्धतीने धावसंख्या आता 38 आकड्यावर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज शिवाजी. शेवटचं षटक आता शेवटच्या षटकात धावा सध्या 8 खर्च केला 4 चेंडूवरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा बबलूसाठी. कोलटबाचा बॉल अतिशय चांगला राहिला. आता ओव्हर द पिचचा बॉल होता. त्या संघाने बॅटचा फीस अतिशय वेगाने खोलला आणि त्यात मात्र आता गोलंदाज शिवाजी अजून एकदा कमबॅक करतोय. एका चेंडूवर यश तर दुसऱ्या चेंडूवर अपयश गाठावं लागतंय फलंदाज बबलूला. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल या डावातील. शेवटचं षटक गोलंदाज शिवाजी. स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा बबलू. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा स्टार्टिंग फटका लॉंगॉनला झेल उडाला. धक्का क्रमांक आता लागतोय 8वा आणि पहिला डाव संपुष्टात. पहिल्या डावात धावा खर्च केलात
लिंबाचीवाडी संघानं 38. अगदी पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कॉल जिंकला होता स्मार्ट बाई जांभवाडी संघानं. क्षेत्ररक्षण फलंदाजीचा निर्णय घेतला होता ना. लिंबाचीवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं होतं आणि फक्त थांबवलं गेलं 38 धावांपर्यंत. सध्या स्मार्ट बाई जांभवाडी संघाला अगदी पाहायला गेलं तर अतिशय नावाजलेला संघ या पंचक्रोशीतील ओळखला जातोय. परिणामी आता नशिबाने थोडीशी साथ दिली नाही. अगदी पाहिलं तर आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरले. समोर 39 धावांचा डोंगर पुढे ठेवून 39 धावांचा पाठलाग करावा लागेल लिंबाचीवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर. जे कोणी संघ उपस्थित असतील तर आपले रिपोर्टिंग आमच्या समालोचन कक्षामध्ये करा. आजच्या दिवसात जे कोणतेही संघ उपस्थित असतील तर लवकराच्या लवकर आपले रिपोर्टिंग आमच्या समालोचन कक्षामध्ये करा. आतमध्ये आता 39 धावांचा टार्गेट डिफेंड करावा लागेल लिंबाचीवाडी संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर थोडासा लो स्कोरिंग सामना आहे जरूर स्मार्ट बाई जांभवाडी संघासमोर. परिणामी गोलंदाजी भरपूर चांगली आता करावी लागेल गोलंदाज विलासला, कारण फलंदाजीमध्ये थोडीशी कमतरता राहिली आहे स्मार्ट बाई जांभवाडी संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आता लिंबाचीवाडी संघाकडनं 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी. माही आणि डीके आणि पहिले षटक गोलंदाज विलास. अगदी पाहायला गेला तर या मॅच मध्ये फलंदाजीने चांगली साथ दिली नाही. आता गोलंदाजी कशी करेल हे देखील आता येणारी वेळ सांगेल, कारण अगदी पाहायला गेला तर गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो या दोन्ही विभागामध्ये मात्र या खेळाडूची कामगिरी चांगलीच असते. परिणामी प्रत्येक दिवस आणि या पुढील मॅच असेल मानवेडे विपक्ष कुशेगाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टास्क बॉक्स कक्षामध्ये संपर्क साधा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. या पुढील मॅच असेल मानवेडे विपक्ष किस्किंदाचा लाडला कुशेगाव. दरम्यान सामन्याला सुरुवात गोलंदाज विलास टाकेंवरती फलंदाज. पहिलाच बॉल खोला टप्प्याचा ड्रायव्हिंग फटका आणि झेल मात्र आपल्याला प्रवेश करून सीमा पार. हा येतोय नशिबाचा षटकार. पहिल्या चेंडूवरती आता षटकाराने सुरुवात केली, भव्य स्वागत केलं सध्या विलासचं. अगदी पाहायला गेलं तर फलंदाज डीके स्वतःजणी संघाचा षटकाराने श्री गणेश करताना फुल टॉस झाला. तर सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. एकदा कंप्लीट केली जाईल, दुसरीचा कॉलिंग होईल का बघता बघता 2 धावांचा कॉलिंग झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल, कारण त्याला देखील माहित असेल पहिला बॉल षटकाराला त्या अनुषंगाने या बॉलला फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. 39 धावांचा पाठलाग करायचा म्हणजेच थोड्या समजदारीने फलंदाजी केल्या तरी आपण 39 धावांपर्यंत पोहोचू शकेल. षटकातील तिसरा बॉल पुढे एकदा फलंदाज डीके साठी. यास मात्र अगदी पुन्हा एकदा फंचांचा इशारा येतोय खराब चेंडू. जेवढे आता खराब चेंडू हाताळले गेले तर कारण आपल्या अखंडमध्ये तो धावा देखील थोडेसे कमी आहे, त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज विलास. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा डीके साठी. हा ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा फटका फसला, पुन्हा एकदा लॉंगॉनला फटका. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसरीचा कॉलिंग झाला. आउटपेस थोडंसं खराब आहे, तिसरीचा कॉलिंग होईल का बघता बघता चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकते आता 12 या आकड्यावर. अगदी पाहायला गेला तर 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज विलास. षटकातील पुढील बॉल पुढे एकदा आता माही. हा प्रकार होता आता मात्र
बॅट आणि बॉलचा संपर्क आहे दुसऱ्याच्या. चौथा चेंडू आता निर्धाव आता तो गोलंदाज विलास. मिनिटांनी पॉवर प्ले पहिले षटक आता पहिल्या षटकातील आता 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅट चिकडा आणि फायनल रिझनला बॉल रवाना झालाय. अजून एकदा डॉट चेंडू येत आहे. 3 चेंडू शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. गोलंदाज विलास अगदी पाहायला गेलं तर 12 धावा खर्च केल्यात. इथून मात्र आता चांगली गोलंदाजी देखील हाताळली गेली. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता फुलटॉस बॉल होता. बॅटने फटका भरपूर चांगला क्लासिकल आपण पाहतोय. फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 आहे आकड्यावर. 39 धावांचा पाठला करायचा आणि पहिल्या षटकात धावा खर्च केला सुद्धा गोलंदाज विलासनं 13. लिंबाची वाडी संघ त्यांना फाईट करते. अगदी पाहायला गेलं तर नामवंत संघ आहे जरूर इगत आदिवासी ठाकूर क्रिकेट संघातील इगतपुरी तालुक्यातील. परिणामी त्यांना फाईट करत आहे लिंबाची वाडी संघ. दुसरे षटक गोलंदाज गणेश. स्टॅकिंग होती फलंदाज माही. हा प्रकार बॅटची लिडिंग आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि अतिशय सुरेख सेल. धक्का क्रमांक पहिला. 1 मोर विकेट आउट. 13च्या मोबदल्यात पहिला हद्रा गमावा लागतोय आता लिंबाची वाडी संघाला. चला फलंदाज लिंबाची वाडी संघ थोडा स्पीड अप. या षटकातील आता शेवटचे मेंटेन पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आणि षटकातील 5 चेंडू शिल्लक. गोलंदाज गणेश. दुसऱ्या षटकातील तर पहिल्या षटकात 13 धावा खर्च केला होता गोलंदाज विलासनं. न्यू बॅटर आता 1 डाऊनला फलंदाज लिंबाची वाडी संघाकडनं दीपक. चला कुशेगाव संघ आपला कर्णधार डायरेक्टचा कॉल करण्यासाठी त्यांना फाईट करताय विघ्नहर्ता मानवडे. षटकातील पुढील बॉल फुलटॉस बॉल होता. तो फुलटॉस आडवा बॅटनं वसूल केलाय. फायनल रिझनला बॉल झाला 1 टप्पा काट सीमा पार. अजून एकदा चौकार. लोअर टप्प्याचा फुलटॉस बॉल होता. फलंदाज दीपकनं भरपूर चांगलं नियंत्रण ठेवलं आणि चौकार आलाय. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते 17 या आकड्यावर. मेंटेनन्स पॉवर प्लेचा आता 1 चेंडू शिल्लक. अजूनही गोलंदाज गणेश कमबॅक करावा लागेल कारण 39 धावाचा पाडला करिता करिता सध्या बॅटची कडा लागली. आता अतिशय चांगला आता डॉट चेंडू आलाय. चला सर्कल मारे आता संपुष्टात आली. नाणेफेकीचा कॉल केला जातो. यापुढील बॅच विघ्नहर्ता मानवडे विपक्ष किष्किंधेचा लाडला कुशेगाव. नाणेफेकीचा कॉल जिंकला प्रथमतः किष्किंध्याचा लाडला कुशेगाव संघार. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र आता थोडासा बाहेर तळा बॉडीपासून थोडासा दूर ठेवला गेला गोलंदाज गणेशना आणि पंचांचा इशारा येत आहे अवंतर धाव. अगदी पाहायला गेला तर अवंतर धावा हाताळला गेला तर समीकरण पुन्हा एकदा थोडस सोपं येऊन ठेपेल लिंबाची वाडी या संघाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गणेश. कोलाटबाचा बॉल अडवा बाटले ताकद आहे नजाकत आहे. बॉल चालला आता बिडॉनला क्लिअर करत दे धक्का इरादा पक्का. लिंबाची वाडी संघासाठी अजून एक दीपकच्या पाठमधनं छक्का. अगदी पाहायला गेलं तर आता गणेश या गोलंदाजावर काउंटर अटॅक चढवलं जात आहे. फलंदाज दीपक हा बॅटर 39 धावांचा पाठलाग करते. थोडासा वेगवान वाढला आता या षटकाला फलंदाजी करिता षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा दीपक साडी. हा प्रकार अजून एकदा खराब चेंडू. थोडीशी खराब गोलंदाजी करतोय आता गणेश. अगदी पाहायला गेलं तर खराब चेंडू हाताळत तर समीकरण पुन्हा एकदा सोपं येऊन ठेपलं लिंबाची वाडी या संघाला.
षटकातील पुढील बॉल पुढे एकदा गणेश. याच मात्र देखील अजून एकदा बॅटची खडा लागली. अवंतार बॉल होता जरूर परिणाम या बॅटची खेळा. या षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक असतील. शेवटचा बॉल आता शिल्लक. फलंदाज दीपक अतिशय चांगली फलंदाजी करतोय. षटकातील शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील तो गोलंदाज गणेश. स्टॅकिंग होती दीपक. याच मात्र ऑन साईडला फटका बॉक्स चांगला कैसून काढलाय. फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक नाही. आउटफेस थोडंसं खरा परिणामी बॉल थांबणार नाही. सीमा पार. अजून एकदा चौकार. आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. आता 18 चेंडू आणि धावा बनवायच्या फक्त आणि फक्त 10. आता मात्र समीकरण भरपूर सोपं आहे जरूर लिंबाचेवाडी संघाला. आता इथून मात्र कमबॅक करावं लागलं. 18 चेंडू 10 धावा म्हणजे समीकरण भरपूर सोपं. परिणामी क्रिकेटच्या परिपटामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळला जात नाही तोपर्यंत हार आणि जीत सांगणारा जुरिया कोरिया सांगितलेला आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू अतिशय चांगला राहिला आहे. तिसऱ्या षटकात तो गोलंदाज विलास. पहिला चेंडू निर्धाव आलाय. फलंदाज डीके आणि स्ट्रायकिंगवरती फलंदाज दीपक. पहिला चेंडू निर्धाव. आता 17 चेंडू 10 धावा म्हणजेच पुढील बॉल पुढे एकदा फलंदाज डीके साठी. याच मात्र अवंतर बॉल अतिशय चांगल्या. पहिला चेंडू निर्धाव आला. दुसरा चेंडू अवंतर हाताळला आणि अवंतर धावेने धावसंख्या आता 30 आकड्यावर. षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पुढील बॉल पुढे एकदा डीके साठी. आता मात्र बॅटचा फेस अतिशय वेगाने खोला होता. अजून एकदा डॉट चेंडू येतोय. बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळले परिणामी मागील बॉल अवंतर हाताळला. त्या कारणाने 2 चेंडू आणि 1 धाव खर्च केल्या. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. फलंदाज डीके साठी सलामीचा फलंदाज आहे. त्याच्या सोबतीला अतिशय चांगला फलंदाजी केल्या. 1 डाऊनचा फलंदाज लिंबाचेवाडी संघाकडनं दीपक. लोअर टप्प्याचा सेन्सिबल क्रिकेट फटका फसला. क्षेत्ररक्षक अतिशय चांगला असेल. अत्याधक क्रमांक लागतोय दुसरा. सलामीशी जोडी आता डगआउट शास्त्रीला सरा. लिंबाचेवाडी संघ डीके आणि माही आता बाद झालाय. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रकाश. षटकातील पुढील बॉल विलास. कोलटाबाजा बॉल अजून एकदा विस्टाविक फटका. पुन्हा एकदा झेल उडालाय. तिथे मात्र गणेश आहे. गणेश मात्र चुकी खरला नाही. आता धक्का क्रमांक लागतोय तिसरा. प्रकाश इज गॉन. पहिला चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. अगदी पाहायला गेला तर 4 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केल्या. गोलंदाज विलासने अवंतर धाव हाताळले ती देखील. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. धावा बनवायच्या 9. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये शिवाजी. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. तुम्ही आम्ही पाहतावा क्रिकेटचा रणसंग्राम श्री गणेश भोरली चषक. या चषकातील आजचा 8वा दिवस. 8व्या दिवसातील पहिला बॅच थोडासा लो स्कोरिंग सामना आपण पाहतो. अगदी पाहायला गेलं तर जांभवाडी संघ थोडासा अडचणीत सापडला पहिल्या षटकापासून. त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील थोडीशी खराब राहिली. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. बॅटर शिवाजी. याच मात्र अजून एकदा बॅट छलक्यातनं पुश केलाय. फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 31. षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 13 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्या आहेत आता 8.
अगदी पाहायला गेलं तर दीपक हा बॅटर मात्र भरपूर चांगली फलंदाजी करतो. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले. त्या अनुषंगाने विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग थोडा भरपूर सोपा झालाय. षटकातील पुढील बॉल कलर टप्प्याचा बॉल आणि पंचांचा इशारा. डॉट बॉल अतिशय चांगला बॉल राहिलाय. बॉल सरळ मिडल स्टंपला क्लिअर करून जातो. तिसरं षटक संपुष्टात. 12 चेंडू शिल्लक आहे. 12 चेंडूवरती धावा बनवायच्या आहेत 8. कैसा लो स्कोरिंग सामना जरूर आहे परिणाम्या. ती ताकद आहे मात्र लो स्कोरिंग सामना कुठेतरी थोडासा अवघड करणे स्मार्ट बॉय जांभळी संघाकडे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूवरती 8 धावांची गरज. आता स्टॅकेंडवरती शिवाजी. चौथं षटक गोलंदाज आकाश. अगदी पाहायला गेलं तर फलंदाजीमध्ये सस्तात बाद झाला होता. आता मध्ये गोलंदाजीमध्ये थोडंसं कमबॅक करावं लागेल. 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटका मागे 4 धावा ठोकाव्या लागतील लिंबाची वाडी संघाला. परिणामी एका बाजूला दीपक हा बॅटर अतिशय चांगली फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 4 आकाश गोलंदाज. फुल टॉस बॉल अडवा बॅटनं पटका भरपूर ताकदीचा राहिलाय. एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. हा देखील चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 35 आकड्यावर. तर फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी अजून एकदा 4 धावांची गरज. म्हणजेच या सामन्यात पूर्णपणे पकड मारली या लिंबाची वाडी संघाने. हा ट्रॅकर बॉल होता. बॅटने क्लासिकल पटोका आपण पाहतो. एकदा वेगाने कंप्लीट केले. दुसरीचा कॉलिंग. एकच धाव कररा. शिवाजी या बॅटरला देखील माहित आहे. अगदी पाहायला गेलं तर अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 चेंडूवरती धावा बनवायच्या फक्त आणि फक्त 3. स्टॅकेंडवरती दीपक त्याच्या बॅटमध्ये 2 बिग ब्लास्ट आलेत. कोलर टप्प्याचा होता. अतिशय चांगला बॉल राहिला. आता बॉल पडला मात्र ऑन स्टॉपला थोडासा बीट करतोय. सरळ विकेट किपरच्या हातात. तर तिसरा चेंडू निर्धाव येतोय. षटकातील जुरिया 3 चेंडू शिल्लक आहे. मात्र अतिशय चांगला फटका राहिलाय. बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकच धाव. या एक धावेच्या मदतीने धाव संख्या आता 37. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावेची गरज आहे अजुरिया. या षटकातील अजुरी काही बॉल शिल्लक असतील. यास मात्र बाडीवर जाऊन दळलाय बॉल आणि लेग बायच्या स्वरूपात एक चौथी धाव. आणि आता सामना मात्र बरोबरी सुटला गेलाय. सध्या लिंबाची वाडी विपक्ष स्मार्ट बाई जांभाडी. अगदी पाहायला गेलं तर 38 धावा झाल्यात. फक्त आणि फक्त विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 1 धावेची गरज. फुल टॉस बॉल होता. परिणामी बॉल पायावर जाऊन धरलाय. लेग बायच्या स्वरूपात अजून 1 धाव आणि हा सामना जिंकलाय पूर्णपणे लिंबाची वाडी संघाने. बट हार्ड लक स्मार्ट बाई जांभाडी संघ. कारण प्रत्येक दिवस एका संघाचा नसतो. अगदी पाहायला गेलं तर क्रिकेट हा असा खेळला जातो फक्त आणि फक्त कुठेतरी